सांगली हदरली. जुन्या वैमनस्याची जळ निष्पाप 14 वर्षीय वेदांतला घरात घुसून गोळी झाडत निर्घृण हत्या. अभयनगरच्या स्टेट बँक कॉलनीतील घटनेने परिसरात भीतीचे वातावरण. निष्पाप जीवाच्या मृत्यूने नागरिक सुन्न. जुन्या वादाची आग अखेर एका निष्पाप जीवाला गिळून गेली. सांगली शहरातील अभयनगरच्या स्टेट बँक कॉलनीत घरात घुसून अवघ्या 14 वर्षाच्या मुलाची गोळी झाडून हत्या करण्यात आल्याने संपूर्ण शहर हादरले आहे. या घटनेने नागरिकांमध्ये भीतीचे आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले. मृत मुलाचे नाव वेदांत मारुती बंडगर, वय वर्ष 14 असून तो सांगली मार्केट कमिटीचे संचालक बाळू बंडगर यांचा नातू असल्याची माहिती आहे. गुरुवारी सायंकाळच्या सुमारास वेदांत आपल्या घरी होता. त्याचवेळी काही हल्लेखोर घरात घुसले आणि त्याच्यावर गोळीबार केला. या हल्ल्यात गोळी वेदांतच्या डोळ्याला लागली. गंभीर जखमी झालेल्या वेदांत घटनास्थळीच कोसळला आणि त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. गोळीबाराचा आवाज ऐकून नागरिक घटनास्थळी धावून आले, मात्र तोपर्यंत हल्लेखोर पसार झाले होते. घरात घुसून एका लहान मुलाचा जीव घेतल्याने नागरिकांच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून आरोपीचा शोध सुरू करण्यात आला आहे. हत्येमागील कारणाचा तपास सुरू असून जुन्या वैमनस्यातून हा प्रकार घडला असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मात्र या सगळ्या वादात एका निष्पाप 14 वर्षीय मुलाचा जीव गेला, ज्याला या संघर्षाशी काही घेणे देणे नव्हते. एका कुटुंबाचा आधार हिरावला गेला असून या घटनेने संपूर्ण सांगली शहर शोकसागरात बुडाले आहे. निष्पाप वेदांच्या हत्येने एक गंभीर प्रश्न मात्र उभा राहिला आहे. वैमनस्याची किंमत शेवटी निरपराध जीवांना का चुकवावी लागते? नातू आहे. प्राथमिक माहितीनुसार संध्याकाळी 6:30च्या दरम्यान अभयनगर एरियामध्ये बाळासाहेब बंडगर यांचा नातू वेदांत बंडगर, वय वर्ष 14, याचा फायरिंग इन्सिडेंटमध्ये खून झालेला आहे. आरोपी हे एका गाडीमध्ये आले. साधारणतः 4 आरोपी होते असं सांगण्यात येतं. त्यांनी गाडीमध्ये येऊन त्यांनी पॉईंट ब्लँक फायर केलं. पोर्चमध्ये, घराच्या समोरच्या पोर्चमध्ये उजव्या डोळ्यात गोळी झाल्यामुळे त्याचा मृत्यू झालेला आहे. पुढील तपास संजयनगर पोलीस स्टेशन करत आहे. तपासात LCB आणि इतर टीम्स या काही संशयित आरोपी आणि इतर माहितीच्या आधारे शोध घेण्याकरता रवाना करण्यात आलेले आहेत. आजूबाजूचे जिल्हे यांनाही नाकाबंदीकरता सतर्क करण्यात आलेला आहे. पुढील तपास सांगली पोलीस करत आहे. त्याच्यामध्ये प्रथमदर्शनी काहीतरी व्यावसायिक रायव्हलरी होती असं प्रथमदर्शनी लक्षात येतं, परंतु अजूनही फिर्याद होणं बाकी आहे. फिर्यादच्या आधारे आणि इतर तपासातच मोटिव्ह लक्षात येईल, परंतु प्रथमदर्शनी तसं लक्षात येत आहे.